बाप्पाची स्थापना झाल्यानंतर याच दिवसात गौराईचं आगमन होत असते आणि या गौराईसाठी अनेक परिवार नेत्रदीपक आकर्षक अशी सजावट करत असतात, ज्याला आपण मखर म्हणतो. मात्र वाशिमच्या मानधने परिवाराने एक आगळा वेगळा मखर तयार केला आहे, जे 50 रुपयांच्या नोटापासून सजवण्यात आला आहे. याच्यासाठी जवळपास त्यांना 40 बंडल 50 रुपयांचे लागले आहेत आणि यासाठी 2 लाख रुपये त्यांनी खर्चले आहेत. अनेक भाविक येऊन हे आकर्षक असा मखर पाहत आहेत. आणि विशेष बाब म्हणजे या मखराला सजवलेले जे पैसे आहेत ते पूजेसाठी ठेवण्याचा मानससुद्धा त्यांच्याकडे व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात ज्यांनी हे सजवलं आहे मानधन कुटुंब आपले, तर त्यांच्याशी जाणून घ्या नेमकं अधिक कसं सुचलं आणि कशी संकल्पना साकारली. भाऊ, मला सांगा, हे तुम्हाला कसं सुचलं आणि मग हे कसं साकारलं? हे माझं ॲक्च्युली 70 वर्षा अगोदर आमच्या घरी होत होतं. काही कारणास्तव बंद झालं होतं. एक मागच्या 4-5 वर्षापासून आम्ही कंटिन्यू करत आहे. फक्त यावेळेस वाटतं आता काहीतरी नवीन करावं म्हणून माझ्या मुलाच्या आणि माझ्या बायकोच्या मनात आलं की पप्पा आपण कुछ तो भी चेंज करते. तर मग म्हणलं की बाई आता नोटातून करू. मग आम्ही आमच्या 2-4 मित्राला भेटलो की बाई कसं कराल कसं नाही करायला पाहिजे. तर मग एक त्यातले मित्र गोविंद डोडिया जी आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की बाई आपण 50च्या नोटाचं तुम्ही नोटा जमा करा म्हणे आणि त्या नोटाच्या हिशोबाने आपण मग चांगलं आकर्षक बनवून करून देऊ म्हणे, मखर बनवून देऊ. जनरलचं नियोजन कसं लावलं मग? बँके थ्रू. अच्छा. SBI 2-3 बँक फिरलो, थोडं सगळं कलेक्शन केलं आणि तिथून जमा केले. 2 लाख रुपये तुम्ही मखरला खर्चले? हो बिलकुल 2 लाख रुपये खर्च केले आणि त्याच्यावर बनवलं सर. या मखर बनवण्यासाठी किती वेळ लागला? हे जवळपास 10 दिवस लागले सर आम्हाला. आम्ही तिघं चौघं आमचं मित्र जे गोविंद डोडिया जी आहे ते आम्ही 4 जण मिळून 8-10 दिवस लागले आणि 8 दिवसातून बनवले. ताई, मला सांगा, लक्ष्मीचं महत्त्व आपल्या घरात खूप असते आणि थेट लक्ष्मीसाठी लक्ष्मीच वापरली, काय भावना आहेत? लक्ष्मीचा अर्थ म्हणजे फक्त पैशासोबतच नसतो. ज्या गोष्टीतून आपल्याला समृद्धी समाधान मिळते आणि काहीतरी नवीन करण्याची कला ही आपल्याला लक्ष्मी असल्यावरच कळते. तर त्यामुळे लेकरांनाही नवीन काहीतरी करायला मिळालं पाहिजे आणि आपणही नवीन काही केलं पाहिजे आणि पाहणाऱ्यांनाही नवीन काही शिकायला मिळालं पाहिजे. हाच या महालक्ष्मीच्या मखराला लक्ष्मीसोबत आणि नोटांसोबत लावण्याचा उद्देश होता. त्यामुळे हे आपण नियोजन केलं आणि प्रत्येकच वर्षी असं काहीतरी नवीन करण्याचा आमचा मानस आहे. या मखरच्या ज्या नोटा आहेत ते अनेक भाविकांनी तुम्हाला घरी मागितले आहेत, नेमकं कशासाठी? ते बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं एकदम महालक्ष्मीचं आहे ते बाई आता जपून ठेवायचं, जिथे आपली लक्ष्मी आहे त्या ठिकाणी ठेवायचं. तर बऱ्याच लोकांनी आता मागणं चालू केलं आहे की बाई आम्हाला काही द्या, काही 2 नोटा, कोणी 100 नोटा, कोणी 10 नोटा असं मागत आहे, तर त्यांना आम्ही देऊ. नक्कीच वाशिमची परंपरा राहिलेली आहे वेगळ्या मखरची आणि पुन्हा एकदा वाशिमच्या मानधने परिवाराने ते एकदा सिद्ध केलं आहे. मनोज जयस्वाल, साम TV न्यूज, वाशिम. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.